विशेषतः खेळ हा एक प्रोफेशनच्या दृष्टीनं जो डेव्हलप होतोय त्याचा देखील मला असं वाटतं एक फायदा आहे की पूर्वीच्या काळामध्ये मुलं खेळ जरी खेळायचे तरी आई वडील 10वी नंतर खेळू द्यायचे नाहीत किंवा 10वीत गेलं तरी खेळू द्यायचे नाहीत। आता मला असं वाटतं पेरेंट्सलाही असं वाटतं की नाही प्रोफेशनली एक करिअर होऊ शकतं हे, तर त्याचाही मला असं वाटतं एक फायदा निश्चितपणे होतो। थँक्यू सो मच। म्हणजे आता तुम्ही सरकारातले पॉलिटिशियन म्हणून आता न सरकारातल्या पॉलिटिशियन त्यांना काही प्रश्न विचारतो। मी पूर्ण सहमत आहे। ओके, मला एक तुम्हाला विचारायचं होतं की यार लठ्ठपणा आपण खूप कुठेही जातो, सिनेमागृहात गेलो, मॉल्समध्ये गेलो तर खूप सारी मुलं लठ्ठ दिसतात आणि हा लठ्ठपणा आजारांचा राजा आहे। त्यामुळे त्याच्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल? हे मला जर कळलं असतं मीच वजन कमी नसतं का केलं। आमच्या सुनेच्या रूपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं। पण देवेंद्रजीने आता जे सांगितलं मला असं वाटतं ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की खेळ खेळणं। म्हणजे मगाशी तुम्ही जी एक स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये मी पाहिलं, मी शर्माला सांगितलं कारण मी सकाळचं टेनिस जो खेळतो त्याच्यामध्ये 470 कॅलरीज त्याच्यातनं जातात असं मला तिकडे दिसलंय। त्याच्यामुळे मी तरी योग्य मार्गावरती आहे। या एक दुसरा प्रश्न की याच्यासाठी जर जनजागृती करायची, आपल्याला अवेअरनेस वाढवायचा तर त्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करतात? काय आता लहान असताना आम्ही फक्त डोंगरे बालामृत ऐकलं होतं की ज्याने पोरं गुडगुडीत होतात आणि आता तुम्ही सांगता की पोरं गुडगुडीत असून चालणार नाही, तर आता काय बोरुडे बालामृत। पण डॉक्टर ही गोष्ट खरी आहे की आई वडिलांना मूल चबी असं आहे, गुडगुटीत आहे, तो आजार आहे असं कळायला काही मार्ग नाहीये। आणि मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही शोधून काढली पाहिजेत किंवा तुम्हीच सांगितली पाहिजेत लोकांना की हे ओळखायचं कसं, कारण नाहीतर अदरवाईज हे कळणारच नाही कधी कोणाला। या संदर्भात आम्ही एक उपक्रम घेतो आहोत की प्रत्येक शाळांमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही एक मॉनिटर करायचो, म्हणजे तो ओबेसिटी मॉनिटर असेल किंवा लाईफस्टाईलचा मॉनिटर असेल तर तो मॉनिटरला आम्ही एक देऊ आणि तो कदाचित मॉडरेटली ओबीज असेल मुलगा आणि मला असं वाटतं की